नमस्कार मित्रांनो, आज आपण एक महत्त्वाचा टॉपिक शिकणार आहे जो बेसिकमध्ये शिकवला जातो, जसं की स्थानिक किंमत आणि दर्शनी किंमत. आपण हा जो काही टॉपिक आहे हा एकदम सविस्तर बघणार आहोत. याच्यामध्ये स्थानिक किंमत म्हणजे काय आणि दर्शनी किंमत म्हणजे काय, या दोन्ही किमती आपल्याला पेपरच्या दृष्टीने खूप महत्त्वाच्या आहे. त्याचबरोबर आपल्याला स्थानिक किंमत ही संख्या वाचनसाठी खूप महत्त्वाची आहे. तर आपण थोडक्यात त्यांची व्याख्या पाहू आणि नंतर आपण त्यांच्यावरचे एक्झाम्पल पाहू. जसं की पहिल्यांदा आपण शिकणार आहे दर्शनी किंमत. आता दर्शनी किंमत म्हणजे काय माहिती आहे का, त्याच्या नावातच पहा दर्शन. जसं की आपण देवळामध्ये गेलो तर आपण काय म्हणतो, देवाचं दर्शन झालं, बरोबर आहे का नाही. आता तुम्ही प्रत्येक जण वेगवेगळ्या कारणासाठी देवाकडे जात असाल. तुम्ही देवळात गेल्यानंतर देवाचं दर्शन नाही झालं तरी पण असं म्हणतात का चला आज दर्शन झालं, आजचा दिवस चांगला जाणार आहे आपला, नाही का. म्हणजे याचा अर्थ काय आहे का, आपण मंदिरात गेल्यानंतर आपल्याला देवाचा साक्षात्कार होतो, बरोबर आहे का नाही. मग आपण काय म्हणतो का दर्शन झालं. त्याचबरोबर दर्शनी किंमत म्हणजे काय, जी आपल्या डोळ्याला किंमत दिसते तिला आपण दर्शनी किंमत म्हणतो. जसं की उदाहरणार्थ पहा, मी तुम्हाला व्याख्या लिहून देत नाहीये, फक्त तोंडी सांगतो का जी आपल्या डोळ्यांना किंमत दिसते तिला आपण काय म्हणतो, दर्शनी किंमत म्हणतो. जसं की एक्झाम्पल घ्यायचं ठरलं तर मी असलेलं पहा 534 लिहिले. याच्यामध्ये मी तुम्हाला जर म्हणलं का 3ची दर्शनी किंमत काय आहे, तर तुमच्या लक्षात आलं पाहिजे का 3ची दर्शनी किंमत म्हणजे जी माझ्या डोळ्याला दिसल ती म्हणजे काय असणार आहे, दर्शनी किंमत असणार आहे. माझ्या डोळ्याला फक्त 3च दिसतात का, कोणाला असं दिसतंय का 8 आहे, नाही, आपल्या डोळ्याला फक्त काय दिसतात, 3 दिसतात. तर मग 3ची दर्शनी किंमत किती झाली, 3 झाली. मी जर म्हणलं का 5ची दर्शनी किंमत किती आहे, तर तुम्ही म्हणाल सर का 5ची दर्शनी किंमत फक्त 5 आहे. म्हणजे आपल्या डोळ्याला जी दिसन तिला आपण काय म्हणणार आहे, दर्शनी किंमत म्हणणार आहे. अजून एक एक्झाम्पल जर मी म्हणलं का, समजा मी असलेलं 9872 आणि याच्यामध्ये मी जर तुम्हाला म्हणलं का 7ची दर्शनी किंमत किती आहे, तर 7ची दर्शनी किंमत तुमच्या लक्षात आली पाहिजे. माझ्या डोळ्याला 7 हे 7च दिसतात, तुमच्या पण डोळ्याला तेच दिसत असावे असं मला वाटतं. मग तुम्हाला पण 7च दिसत असणार आहे. मग 7ची दर्शनी किंमत किती आहे, 7 आहे. परत ह्याच किमतीमध्ये 9ची दर्शनी किंमत काय आहे, तर मला 9चे हे 9च दिसतात, तर तुम्हाला पण ते 9च दिसले पाहिजे. तर 9ची दर्शनी किंमत किती आहे, 9च आहे. दर्शनी किंमत हा टॉपिक एकदम सोपा आहे, एकदम सोपा. म्हणजे पहिलीच्या मुलाला पण समजेल का जे दिसतंय ते पाहिजे. आणि तुम्ही तर आधीच पाहता, त्याच्यामुळे तुमचं तर काही विषय सोडायचा नाही का, तुमचा नादच खोळा असं म्हणलं तरी काही अडचण नाहीये. आता आपल्याला महत्त्वाचा पॉईंट काय आहे, तर आपल्याला जास्त करून आपल्याला काय करायचं आहे, स्थानिक किमतीवर भर द्यायचा आहे. कारण त्याच्यावर पेपरला जास्त प्रश्न विचारतात. दर्शनी किंमत तुम्हाला समजली, त्याच्यावर काय एक्झाम्पल पडतात ते पण पुढे आपण बघणारच आहे, ते पण एक्झाम्पल आहे आपल्याकडे. सध्या तुर्तास आपल्याला फक्त एवढं लक्षात ठेवा का जी आपल्या डोळ्यांना किंमत दिसते तिला आपण काय म्हणतो, दर्शनी किंमत म्हणतो. एक एक्झाम्पल तुमच्या समोर दिलं होतं का 3ची दर्शनी किंमत किती आहे, माझ्या डोळ्याला 3 दिसतात, तर 3ची दर्शनी किंमत 3 आहे. ह्या एक्झाम्पलमध्ये 5ची दर्शनी किंमत किती आहे, तर 5च आहे. 4ची दर्शनी किंमत किती आहे, तर 4च आहे. ठीक आहे. आता फॉर एक्झाम्पल, आता काहींच्या मनात शंका असेल का जर समजा दशांश अपूर्णांक आला तर, उदाहरणार्थ पहा 12.579 हा तुमच्याकडे काय आहे, दशांश अपूर्णांक आहे. मग आता काहींना अशी पण शंका वाटते का सर आता याच्यामध्ये दर्शनी किंमत बदलल का. जसं की मी म्हणलं का ह्या 7ची दर्शनी किंमत काय आहे, तर दशांश अपूर्णांकामध्ये सुद्धा दर्शनी किंमत हाय तीच राहते, जी तुमच्या डोळ्याला दिसते तीच. किती इथं 7 आहे, तर दर्शनी किंमत किती झाली, 7 झाली. इथं किती आहे, 5 आहे, तर दर्शनी किंमत किती झाली, 5 झाली. आता तुमच्या हा कन्सेप्ट जो आहे दर्शनी किंमतीचा हा व्यवस्थित क्लिअर झाला असेल. ठीक आहे. आता आपण थोडंसं पुढे जाण्याचा प्रयत्न करू. दुसरी काय आहे का, स्थानिक किंमत. आता स्थानिक किंमत म्हणजे काय आहे का, ते काय करते स्थानिक किंमत, तर स्थानिक किंमत म्हणजे काय आहे, तर स्थानिक किंमत म्हणजे दिलेल्या संख्येतील स्थान दर्शविते. काय दर्शविते, स्थान दर्शविते. ठीक आहे. आता एक सोपं एक्झाम्पल मी सांगतो पहा, सोपं एक्झाम्पल पहा. जसं की फॉर एक्झाम्पल आपण पोलिसांचा विचार करू. जसं की तुम्ही पोलीससाठी अभ्यास करतात, तर तुम्ही पोलीस झाले म्हणजे तुमचं आता पहा, तुम्ही आता फक्त विद्यार्थी या दशेत आहे, किंवा तुम्ही एखादा MPSCच्या आधी विद्यार्थी दशेत असतो, बरोबर आहे का नाही. म्हणजे सध्या आपण सगळे काय आहे, विद्यार्थी दशेत आहे. मग आपल्याला ज्यावेळेस गव्हर्नमेंट जॉब लागतो, उदाहरणार्थासाठी मी पोलीस घेतोय, तर मग मी पोलीस कॉन्स्टेबल झालो, तर माझं स्थान वाढलंय. आता मी फक्त विद्यार्थी दशेत होतो, आता माझा मान वाढलाय, थोडासा सन्मान वाढलाय. आता मी काय झालोय, पोलीस कॉन्स्टेबल झालोय. त्याच्यानंतर मी डिपार्टमेंटमध्ये काय केलं,
डिपार्टमेंटल PSIचा अभ्यास करून 3 वर्षानंतर मी काय झालो, डिपार्टमेंटल PSI झालो. मग माझं आणखीन स्थान वाढलं. म्हणजे ते काय झालंय, तुमच्या स्थानाला किंमत वाढत राहिली. म्हणजे तुमच्या प्रत्येक स्थानाला किंमत काय होऊ राहिली, तुमची वाढू राहिली. PSI नंतर PI होताल किंवा DYSP होताल. पुढं आणखीन रँक जशी तुम्ही मेहनत कराल तसं तुमची रँक वाढत जाईल. संख्या बाबतीत पण तेच आहे का प्रत्येक स्थानाला किंमत आहे. ठीक आहे, प्रत्येक स्थानाला किंमत आहे. जसं की आपण संख्या वाचन करतो, जसं की संख्या वाचन काय केलं समजा, जसं की मी एखादी संख्या लिहिली 8715. ठीक आहे, मग आता 8715 ही संख्या तयार कशी होते, तर तुम्हाला माहिती आहे का ही संख्या तयार कशी होते. 8000 त्याच्यामध्ये मी मिळवणार 700, त्याच्यामध्ये मी मिळवणार 10 आणि शेवटी मिळवणार मी 5. या सगळ्यांची बेरीज केल्यानंतर मला तयार होते काय आहे 8705. मग आता ह्या 8ची स्थानिक किंमत किती आहे, 7ची स्थानिक किंमत किती आहे, 1ची स्थानिक किंमत किती आहे आणि 5ची स्थानिक किंमत किती आहे हे आपल्याला माहीत पाहिजे. ठीक आहे, मग आता आपल्याला हे माहीत पाहिजे का आपल्याला संख्या वाचनमध्ये प्रत्येक घर माहीत पाहिजे. जसं की मी याला काय म्हणतो, हे एकक घर आहे, हे दशक आहे, हे शतक आहे, हे हजार आहे. आता पुढे चालून आपण एक टेबल बघणार आहे. त्या टेबलनुसार तुम्हाला ते व्यवस्थित समजेल का नेमकं एकक, दशक, शतक, हजार, 10,000 याप्रमाणे आपल्याला एका अब्जापर्यंत जायचं आहे. ठीक आहे, जेवढं पेपरला गरजेचं आहे तेवढंच तुमच्या डोक्यात घालण्याचा प्रयत्न माझा असणार आहे. उगा भुसा भरण्याचा प्रयत्न माझा नसणार आहे. जेवढं आपल्याला गरजेचं आहे तेवढंच आपण शिकणार आहे. ठीक आहे, मग आता पहा काही मी तुम्हाला एक संख्या लिहिली ती 8715. हिला जर मी फोडून लिहिलं तर मला असं लिहावं लागेल 8710.5. म्हणजे प्रत्येक घराला काहीतरी किंमत आहे, प्रत्येक घराला काय आहे किंमत आहे. ठीक आहे, मग आता मी फक्त तुम्हाला एवढं सांगितलं का हे एकक स्थान आहे, हे दशक स्थान आहे, हे हजार आणि हे 10,000 आहे. आता ज्यावेळेस मी तुम्हाला असं म्हणाल का 8ची स्थानिक किंमत किती आहे, एकदम बेसिक सांगितलं मी तुम्हाला का 8ची स्थानिक किंमत किती आहे. आता मी जर फोडून लिहिलं तर फोडून लिहिल्यानंतर मला कळतंय का 8ची स्थानिक किंमत किती आहे. तुम्ही म्हणा सर एकक, दशक, शतक, हजार म्हणजे 8000 आहे. पण हेच आपल्याला थोडंसं शॉर्टकटमध्ये लिहायचं असेल तर 8ची स्थानिक किंमत किती आहे, ज्याची स्थानिक किंमत काढायची तो अंक लिहा. 8ची स्थानिक किंमत काढायची तर 8 अंक लिहिला मी. पुढं त्याच्या पुढं या संख्येमध्ये किती अंक आहे रे, तुम्ही म्हणा सर 8च्या पुढं त्या संख्येमध्ये 3 अंक आहे. त्या तिन्ही अंकांच्या ऐवजी आपल्याला काय करायचं आहे 3 शून्य लिहायचे. म्हणजे 8ची स्थानिक किंमत किती झाली, 8ची स्थानिक किंमत झाली 8000. मी तुम्हाला म्हणलं का 7ची स्थानिक किंमत किती आहे, तुम्ही म्हणाल सर का 7ची स्थानिक किंमत किती आहे, तर तुम्ही 7 लिहा. मी काय सांगितलं तुम्हाला का मी तुम्हाला हे सांगितलं का आपल्याला फक्त काय करायचं आहे उजवीकडे लक्ष द्यायचं आहे, डावीकडे लक्ष द्यायचं नाही. आता 7 इथं आहे पहा, या संख्येमध्ये 7 इथे, 7च्या पुढं किती अंक आहे तर 7च्या पुढं 2 अंक आहे. मग त्या 2 अंकांऐवजी 2 शून्य लिहायचे. म्हणजे 7ची स्थानिक किंमत किती झाली 700. ठीक आहे, मग मी तुम्हाला म्हणलं का 1ची स्थानिक किंमत किती आहे, तुम्ही म्हणाल सर 1ची स्थानिक किंमत किती आहे, 1 तसंच लिहा. आता 1च्या पुढं फक्त एकच अंक आहे तो म्हणजे 5 आहे. पहा 1च्या पुढं काय आहे 5 आहे आणि त्या 5च्या ऐवजी तुम्हाला 1 शून्य लिहायचं आहे. म्हणजे किती झाले 10. त्याच्यानंतर मी जर म्हणलं की 5ची स्थानिक किंमत किती आहे तर 5ची स्थानिक किंमत किती आहे तर 5ची स्थानिक किंमत तेच आहे 5 आहे. कारण 5च्या पुढे आता अंकच नाही आहे. मग तुम्हाला हायासच लिहावं लागणार आहे, 5ला हायासच 5 लिहावं लागणार आहे. ठीक आहे, समजलंय. आता इथपर्यंत तुम्हाला समजलं असेल का 8ची स्थानिक किंमत किती आहे, 7ची स्थानिक किंमत किती आहे, 1ची स्थानिक किंमत किती आहे, 5ची स्थानिक किंमत किती आहे. आता हा पूर्णांक आहे, हा काय आपल्याकडे पूर्णांक आहे. आता हे समजण्यासाठी थोडंसं आपण काय करू, एक टेबल बघू. त्या टेबलमध्ये काय करणार आहे मी, हे तुम्हाला सगळं लिहून देणार आहे, एकक, दशक, शतक, हजार याप्रमाणे. जसं की टेबल पहा, तुमच्या पुढे एक टेबल आहे पहा. ह्या टेबलमध्ये आपण काय केलं, प्रत्येक स्थान क्रमांक किंवा प्रत्येक स्थानाला काय किंमत आहे तिची किंमत तुम्ही लिहिली आहे. जसं की बघा एकक, त्याच्या शेजारच्या संख्याला किंवा अंकाला, दशक, शतक, हजार, 10,000, लाख, 10 लाख, कोटी, 10 कोटी आणि अब्ज. ठीक आहे, मी काय केलं हे लिहून घेतलं. आणि मी जर तुम्हाला म्हणलं का आता पहा एक एक्झाम्पल घेतो मी आणि संख्या वाचन करायचं आहे आपल्याला. काय करायचं आहे, संख्या वाचन करायचं आहे. तर काय संख्या वाचन करणार तुम्ही, तर याच्यानुसार तुम्ही संख्या वाचन असं करणार पहा, 8 कोटी 3 10 लाख असं नाही म्हणणार तुम्ही. ठीक आहे, 10 लाख आणि लाख यांना एकत्रित वाचायचं आहे. नाही तर एखादा असा हुशार म्हणून सर का तुम्ही आता टेबल लिहून दिला मग असं वाचन करा, 8 कोटी 3 10 लाख 2 लाख 1 10,000 2000 589.
तर असं नाही वाचायचं. आपला संख्या वाचन कसं करायचं हे लक्षात घ्या. 8 कोटी म्हणलं का आता 10 लाख आणि लाख हे एकत्र वाचायचे तुम्ही. मग 8 कोटी 32 लाख 10,000 आणि 1000 एकत्र वाचा 12,589. काय म्हणलं मी तुम्हाला? संख्या वाचन सांगितलं मी तुम्हाला फक्त. 8 कोटी 32 लाख 12,589. ठीक आहे. असे भरपूर सारे आहे. जसं की मी असं म्हणलं पाहता का मी जर समजा असं म्हणलं का 1 2 3 4 5 6 7 8 आणि 9 आणि मी तुम्हाला म्हणलं का आता या संख्यांचं संख्या वाचन करा. तुम्ही काय म्हणणार सर? हे पहा 1 10 कोटी नाही म्हणणार. तुम्ही काय म्हणणार? 12 कोटी 34 लाख 56,789. ठीक आहे. तर याप्रमाणे आपण काय करतो? संख्या वाचन करतो. मग आपल्याला कधी कधी सरळ सेवेला असा प्रश्न असतो 8 कोटी 8,808 असं तुम्हाला दिलं असतं. तर खालीलपैकी कोणती संख्या आहे तर ते तुम्हाला समजलं पाहिजे. ठीक आहे. 8 कोटी 8,808. ठीक आहे. मग आता तुम्हाला हे जे एक्झाम्पल आहे हे एक्झाम्पल जर समजा आता आपण जे घेतलं एक्झाम्पल ते लिहायचं असेल तर कसं लिहिणार बरं? तर ते लिहायचं असेल तर सगळ्यात सोपं काय आहे तर पाहता 8 कोटी म्हणल्यानंतर इथं 8 कोटी त्याच्यानंतर काय सांगितलं तुम्हाला मी 8,808 बाकीच्या सगळ्या ठिकाणी यांच्यामधल्या जेवढ्या काही संख्या त्याच्याऐवजी फक्त 00 लिहायचं आहे. 00 लिहिला. हे झाली तुमची ती मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे संख्या 8 कोटी 8,808. बऱ्याच जणांचा गोंधळ काय होतो? इथं 2 शून्य देतील. बऱ्याच जणांचा गोंधळ काय होतो? हे 8च्या ऐवजी इथंच 8 लिहितील. तर ह्या गोष्टी होतात. ठीक आहे. त्याच्यासाठी हे टेबल आहे तुमचा पाठ पाहिजे. आता हे तुम्हाला व्यवस्थित समजलं असणार आहे. आता ही जी वरती बॉक्स आहे ना तर हा बॉक्स काय करायचा आपल्याला थोडासा भरायचा आहे. मग आपल्याला ही जी किंमत आहे फॉर एक्झाम्पल पाहता मी जसं की असं लिहिलं पहा मी 512 लिहिले. ठीक आहे. आणि 512 जर मी लिहिले आता मी तुम्हाला म्हणलं का याला आहे ना आपल्याला 10च्या घातांकाच्या स्वरूपात लिहायचं आहे. मी काय म्हणलं तुम्हाला का 10च्या घातांकाच्या स्वरूपात आपल्याला 512 लिहायचे आहे. कसं लिहिणार तुम्ही? तुम्हाला सर आधी 500 लिहा नंतर 10 लिहा नंतर 2 लिहा. पण मला घातांकाच्या स्वरूपात लिहायचे म्हणजे मला असं लिहावं लागेल का 500ला कसं लिहिणार मी 5 गुणिले 100 म्हणजेच कसं लिहिणार मी 5 गुणिले 10चा वर्ग. काय लिहिलं मी 5 गुणिले 10चा वर्ग. 10 इथं 10ला कसं लिहिणार तुम्ही 1 गुणिले 10. मग 1 गुणिले 10 म्हणजे 10 1 10 आणि त्याच्या डोक्यावर काहीच नसतो म्हणजे 1 असतो. 2ला कसं लिहिणार तुम्ही तर तुम्ही म्हणा सर 2 गुणिले 10च्या डोक्यावर 0 घात. कारण 0 सोडून इतर कोणत्याही संख्येचा आपण जर 0 घात घेतला तर त्याचं उत्तर नेहमी 1 असतं. म्हणजे याचं उत्तर काय येईल 2 गुणाकारामध्ये 10चा 0 घात. याप्रमाणे आपण यांना घातांकाच्या स्वरूपात सुद्धा लिहितो. ठीक आहे. मग आता हा आपल्याला प्रत्येक हा जो काही चार्ट होता तर ह्या प्रत्येक घराचं महत्व आहे. आता ते फक्त घातांकाच्या स्वरूपात लिहायचं आहे. काय लिहायचं आपला घातांकाच्या स्वरूपात. मग एकक स्थान कसं दाखवणार आपण तर एकक स्थान दाखवणार आपण 10चा 0 घात. दशक स्थान कसं दाखवणार आपण 10चा 1 घातांक. शतक कसं दाखवणार 10चा वर्ग. हजार कसं दाखवणार 10चा घन. ज्यावेळेस मी तुमची प्रॅक्टिस एक्झाम्पल घेईल त्यावेळेस तुमची प्रॅक्टिस होऊन जाईल का मला नेमकं म्हणायचं काय. तुर्तास फक्त आता तुम्ही काय करा फक्त इथं लक्षात घ्या का हे घातांकाच्या स्वरूपात आपण कसं लिहितोय. ठीक आहे. त्याच्यानंतर मी काय म्हणलं 10,000 स्थान म्हणजे काय 10 वर 4 शून्य. लाख म्हणजे काय 10 वर 5 शून्य. नंतर 10 लाख म्हणजे काय 10 वर 6. कोटी म्हणजे काय 10 वर 7. नंतर 10 कोटी म्हणजे 10 वर 8 आणि अब्ज म्हणजे काय 10 वर 9. हे झालं त्याचं 10च्या स्वरूपातील घातांकित स्वरूप. ठीक आहे. 10च्या घातांकित स्वरूपात आपण हे काय केलंय लिहिलेलं आहे. 10च्या घातांकित स्वरूपात हे आपण काय केलं लिहून घेतलं. ठीक आहे. आता तुम्ही म्हणा सर याचा फायदा कसा होणार आम्हाला तर तुम्हाला मी सांगतो त्याचा फायदा कसा होणार आहे. जसं की मी आता पहा 1-2 एक्झाम्पल घेतले का तुम्हाला लगेच समजेल. जसं की पहा आता मी एक मुद्दा म्हणून एक्झाम्पल घेतो. जसं की पहा 87,23,546 ही एक संख्या घेतली. ठीक आहे. मग आता मला याच्यातलं आहे ना प्रत्येकाची स्थानिक किंमत काढायची आहे आणि मला प्रत्येकाची 10च्या घातांकित स्वरूपातली स्थानिक किंमत काढायची आहे. मी काय सांगितलं पहा प्रत्येकाची स्थानिक किंमत तर काढायचीच आहे मला. त्याचबरोबर मला यांची काय करायची आहे 10च्या घातांकाच्या स्वरूपात असणारी किंमत सुद्धा काढायची आहे. मग कशी काढणार मी प्रॅक्टिस करून घेतोय. मी एक थोडासा टेबल आखतो. थोडा तुम्हाला पण त्रास होईल तुम्ही पण आखायचा आहे तो. ठीक आहे. मग आता इथं मी काय लिहितो तर इथं लिहितो मी स्थानिक किंमत. काय लिहिली मी स्थानिक किंमत.
ठीक आहे, स्थानिक किंमत इथं लिहिली मी 10च्या घातांकित किंवा 10चे घातांकित स्वरूप, ठीक आहे, 10चे घातांकित स्वरूप, ठीक आहे, असं मी लिहिलंय. आता मी तुम्हाला आत्ता सांगितल्याप्रमाणे तुम्ही एक तर डाव्या बाजूकडून चालू करू शकता स्थानिक किंमत काढण्यासाठी किंवा उजव्या बाजूकडून डाव्या बाजूकडे जाऊ शकता स्थानिक किंमत काढण्यासाठी. तुमची मर्जी, तुम्हाला जे योग्य वाटेल ते करा. मला असं वाटतं का आता इथं काय करायचं, मला 8ची स्थानिक किंमत काढायची. किती आहे? 8ची स्थानिक किंमत. मग 8ची स्थानिक किंमत काढताना मी 8 हाय असं लिहिणार आहे. त्याच्या पुढे किती अंक आहे? 1 2 3 4 5 6 अंक आहे, तर मी 6 शून्य घेणार. 2 3 4 5 6 म्हणजे ही झाली 8ची स्थानिक किंमत. किती झाली मग? 8ची स्थानिक किंमत झाली माझी 80 लाख. किती झाली? 80 लाख. आता 10चे घातांकित स्वरूप लिहायचे. मग मी काय करणार, हे जे 8 होते ना, हे 8 हायाशी लिहिणार, गुणाकारामध्ये 10 लिहून घेणार. आता फक्त मी काय करणार, हे शून्य मोजणार. 1 2 3 4 5 6 तुम्ही शून्य मोजा किंवा ह्या 8 नंतर किती घरं आहे? 2 आणि 2 4 आणि 2 6 घरं आहे. 10चा घातांक 6 लिहिणार. काय लिहिणार? 10चा घातांक 6 लिहिणार. आपल्या क्लासमध्ये जोक काय होणार नाहीये, थोडंसं सिरियसच होईल, पण तुमचं सगळं कामाचं होईल, ठीक आहे. त्याच्यामुळं तुमचा सगळा फोकस फक्त फळ्याकडे पाहिजे. हा खूप महत्त्वाचा घटक आहे, ठीक आहे. हा तुमचा खूप महत्त्वाचा घटक आहे जो पेपरला विचारतो आणि हा सगळी बेसिक तयारी आहे. आपल्याकडे तर कधी कधी आपल्याला ॲडव्हान्स लेवलचे उदाहरणं जमतात, पण आपल्याला कधी कधी बेसिक लेवलचे उदाहरणच येत नाही, ठीक आहे, कारण आपला थोडासा बेस पक्का नसतो, ठीक आहे. मग आता बा काही तर तुम्हाला भावड्या म्हणण्यात, भाऊ म्हणण्यात, ताई म्हणण्यात, मला असं वाटतं का हा टाइमपास करण्यापेक्षा आपण थोडंसं कंटेंटकडे लक्ष देऊ, ठीक आहे. तर आता बघा, ही झाली 8ची स्थानिक किंमत झाली आणि 10च्या घातांकित स्वरूपात तिची आपण स्थानिक किंमत लिहिली. त्याचबरोबर आपण जर 7ची स्थानिक किंमत म्हणलं तर तुम्ही काय लिहिणार आहे, तर तुम्ही म्हणा सर 7 तसेच लिहा. आता ही पूर्णांक संख्या आहे, 7 नंतर किती अंक आहे तेवढे पहा. 1 2 3 4 5 मग 5 शून्य द्या. 2 3 4 5 घातांकित स्वरूपात लिहिलं तर काय होईल? 7 गुणिले 10च्या डोक्यावर काय आहे? 5 शून्य असल्यामुळं 5 लिहिले मी. 5 शून्य असल्यामुळं काय केलं मी? 5 लिहिले. याचं कारण काय आहे तुम्हाला मी आत्ताच सांगितलं. जसं की मला 500 लिहायचे, याचं कारण काय आहे आत्ताच सांगितलं. मला 500 लिहायचे, तर मी 500 कसे लिहू शकतो घातांकित स्वरूपात? 5 गुणिले 100 आणि 100 म्हणजे काय आहे, तर तुम्ही म्हणा सर 5 गुणिले 100 म्हणजे 10चा वर्ग आहे. मग सेम आपण तेच करू राहिलो का घातांकित स्वरूपात सुद्धा त्याच्या काय करू राहिलो आपण? किमती लिहून घेऊ राहिलो, कारण याच्यावर सुद्धा प्रश्न आलेले आहे आपल्याला, ठीक आहे. आता फक्त समजून घ्या. त्याच्यानंतर पहा 2ची स्थानिक किंमत किती आहे? तुम्ही म्हणा सर 2 लिहून घ्या. 1 2 3 4 इकडे पहा 2ची इकडे किती अंक आहे? तर 4 अंक आहे. 4 अंक आहे तर मग काय करणार? 4 शून्य. 1 2 3 4 घातांकित स्वरूपात लिहायचं आहे 2 गुणिले 10चा चौथा घात. आता तुम्ही काय म्हणताल माहिती आहे का सर, आता हे काय उतरत्या क्रमाने? बरोबर आहे, हे उतरत्या क्रमानेचे, कारण संख्या तेवढ्या आहे आपल्याकडे, नाही का. म्हणजे ह्या संख्यांमध्ये अंक तेवढे आपल्याकडे. ही जी संख्या ना 87,23,546 याच्यामध्ये आपले अंक तेवढे. मग प्रत्येकाची स्थानिक किंमत काढत गेल्यानंतर आपल्याला काय होणार आहे? एक एक शून्य कमी कमी होत राहणार आहे आणि मग घातांक काय होणार आहे? उतरत्या क्रमाने येत राहणार आहे. हे तुम्ही समजून घ्यायला पाहिजे, ठीक आहे. मग आता मी फास्टमध्ये 3ची स्थानिक किंमत किती आहे? तर 3च्या पुढं 3 अंक आहे तर 3 शून्य लिहिले. मग याला कसं लिहिलं? 3 गुणिले 10चा तिसरा घात. त्याच्यानंतर 5ची स्थानिक किंमत किती आहे? तर 5च्या पुढे किती आहे? तर 2 आहे, तर 2 शून्य लिहिले. तर 5 गुणिले 10चा वर्ग. त्याच्यानंतर आहे 4ची स्थानिक किंमत किती आहे? तर 4च्या पुढे 1 अंक आहे, त्याच्याऐवजी 1 शून्य लिहिला. मग 4 गुणिले 10चा 1 घात. नाही लिहिला तरी चालेल, लिहिलं तरी चालेल. शेवटी किती आहे? 6 आहे आणि 6ची स्थानिक किंमत 6 असणार आहे आणि घातांकाच्या स्वरूपात असणार आहे 6 गुणिले 10चा शून्य घात. काय असणार आहे? 6 गुणिले 10चा शून्य घात, ठीक आहे. तर ही सगळी प्रॅक्टिस तुम्हाला करायची आहे. असे स्वतःच्याच मनाने पूर्णांक घ्यायचे आणि ही काय करायची आहे? स्वतः एक प्रॅक्टिस करायची. आता बघा, हे बऱ्याच जणांना समजलं असणार आहे, पण बऱ्याच जणांना समजलं पण नसणार आहे. याच्यातले बरेच जण असे पण असणार आहे की ज्यांना फक्त 50% समजलं असणार आहे. पण मी आता थोडं समजलं असं अजून एक एक्झाम्पल घेईन, त्यावेळेस तुमचं आणखीन थोडंसं गोष्टी क्लिअर होईल. जसं की अजून एक एक्झाम्पल घेण्याचा मी प्रयत्न करतो. जसं की याच्यामध्ये आपल्याला परत तेच शोधायचं आहे. समजा मी आता उदाहरण घेतो. ठीक आहे, हे एक्झाम्पल आहे. काय आहे हे? आपल्याकडे काय आहे? एक्झाम्पल आहे. 1 दशक शतक 1000 10 लाख 10 लाख कोटी. म्हणजे तुम्हाला हे वाचन पण झालं पाहिजे. काय आहे?
3,24,50,769. ठीक आहे, असं त्याला वाचायचं आहे. मग आता याची प्रत्येकाची स्थानिक किंमत काढायची आहे. मग प्रत्येकाची स्थानिक किंमत काढताना मी तुम्हाला आत्ताच सांगितलं काय करायचं आहे का तुम्ही घातांकाच्या स्वरूपात पण काढा आणि नुसती स्थानिक किंमत पण काढा. पेपरला दोन्हीपैकी एक काहीतरी विचारलं जातं. ठीक आहे, मग आता पहा इथं मी लिहिलं स्थानिक किंमत. ज्याला समजत नाहीये त्यांनी व्हिडिओ डबल रिवाइज करून पहा. स्थानिक किंमत आणि इथे तुम्हाला 10च्या घातांकाचे स्वरूप. ठीक आहे, 10चे घातांकाचे स्वरूप किंवा 10च्या घातांकाच्या स्वरूपातील किंमत काही म्हणायला काही अडचण नाही. ठीक आहे, मग आता पहा जसं की बघा मी आता तुम्हाला सहज म्हणलं, आता फक्त एक जस्ट सांगतोय. आता मीच एक उदाहरण घेतोय. जसं की पहा 8,205 हे एक उदाहरण दिलं मी तुम्हाला. ठीक आहे, मग तुम्हाला सहज विचारलं का याचे स्थानिक किंमत काय, शून्याची स्थानिक किंमत काय. तर बऱ्याच जणांचं उत्तर असं पण असू शकतं का शून्याची स्थानिक किंमत काय आहे 10 आहे. पण शून्य कुठे असू द्या शून्याची स्थानिक किंमत शून्यच असणार आहे. काय असणार आहे, शून्याची स्थानिक किंमत नेहमी शून्य असणार आहे. मग ती 10च्या घातांकाच्या स्वरूपात असू द्या किंवा तुम्हाला जशी लिहिली स्थानिक किंमत लिहायला सांगितली तशी असू द्या. उदाहरणार्थ पहा 8,023. इथं पण ह्या शून्याची स्थानिक किंमत काय आहे, तर ह्या शून्याची स्थानिक किंमत काय आहे, शून्य आहे. बरं असं का, जस्ट माझ्या माहितीनुसार मी तुम्हाला सांगतोय का असं का. जसं की मी आता एक एक्झाम्पल लिहिलं पहा 8,523. काय म्हणलो मी 8,523. वाचन कसं केलं 8,523. याचं वाचन तुम्ही असं करता का 8,023 असं वाचन करता का, नाही करत. तो शून्य आला तर ते जे काही घर असतं तिची जी काही स्थानिक किंमत असते त्याला तुम्ही इग्नोर करता, दुर्लक्षित करता. आपण काय म्हणतो 8,023. इथं काय म्हणतो 8,523. कारण शेकड्याच्या ठिकाणी शतक या घराच्या ठिकाणी 5 आलेले आहे. हे शून्य आल्यानंतर त्याचं वाचन होत नाही. आपण डायरेक्ट म्हणतो 8,023. इथं काय म्हणतो 8,523. म्हणजे तुम्हाला एक समजायला पाहिजे का शून्याची स्थानिक किंमत काय असणार आहे, शून्य असणार आहे. ठीक आहे, कारण तुम्हाला हा पॉईंट समजला नसता लवकर बऱ्याच जणांचं कन्फ्युजन होऊ शकतं. म्हणून मुद्दामून मी हा एक एक्झाम्पल बाजूला लिहून तुम्हाला समजून सांगण्याचा प्रयत्न केलाय. ठीक आहे, मग आता पहा तुम्ही इकडून स्टार्ट करा, कुठून स्टार्ट करा, मला काय अडचण नाही. इकडून स्टार्ट केलं तर 3ची स्थानिक किंमत काय आहे, तर 3ची स्थानिक किंमत 3 लिहिले. 1 2 3 4 5 6 7. 1 2 3 4 5 6 7 म्हणजेच काय रे, तर 3 गुणिले 10चा 7वा घातांक. बरोबर आहे का नाही, 4 आणि 3 7. 3 गुणिले 10चा 7वा घातांक. 2ची स्थानिक किंमत किती आहे, तुम्हाला सर 2 लिहा, त्याच्या पुढे किती अंक आहे तेवढे शून्य करून टाका. 1 2 3 4 5 6. म्हणजे पूर्णांकात काय करतो आपण, पूर्णांकात आपण काय करतो, जो काही तुमचा अंक आहे त्याच्या उजव्या बाजूचे सगळे अंक आपण शून्य करतो. जो काही अंक आहे जसं की इथं 2 होता, याच्या इकडचे सगळे अंक आपण काय करतो, शून्य करून टाकतो. मग किती आहे 3 आणि 3 6. 1 2 3 4 5 6. ही झाली 2ची स्थानिक किंमत. घातांकाचे स्वरूप 2 गुणिले 10च्या डोक्यावर किती शून्य आहे, 6 शून्य तर 6. ठीक आहे, त्याच्यानंतर पहा 4ची स्थानिक किंमत. तर तुम्ही म्हणा सर 4 लिहा. 1 2 3 4 5. 1 2 3 4 5 म्हणजे 4 गुणाकारामध्ये 10च्या डोक्यावर 5. मी जर म्हणलो 5ची स्थानिक किंमत, तुम्ही म्हणा सर 5 लिहा. लिहिले, त्याच्या पुढे किती 4 शून्य लिहा. 1 2 3 4 कारण 4 अंक आहे. मग 5 गुणिले 10चा 4था घात. त्याच्यानंतर शून्याची स्थानिक किंमत. मग तुम्हाला मी आता सांगितलं शून्य कुठेही येऊ द्या संख्येमध्ये शून्याची स्थानिक किंमत शून्यच असते आणि घातांकित किंमत सुद्धा शून्यच असते. ठीक आहे, शून्याची स्थानिक किंमत शून्यच असते. घातांकाच्या स्वरूपात लिहायचं ठरलं तरी पण ती शून्य असते, कारण शून्याला कोणत्याही संख्येने गुणा उत्तर शून्यच असतं. मग 0 गुणिले 10चा 3रा घात जरी केला तरी तुम्हाला माहिती आहे का 10चा 3रा घात 1000 आहे. 1000 गुणिले 0 म्हणजे शून्यचे. ठीक आहे, त्याच्यानंतर 7 पहा बरं, तर 7च्या पुढं काय आहे 2 अंक आहे तर 00. मग इथं काय लिहिणार 7 गुणाकारामध्ये 10चा काय 4था आहे. लगेच इथं 3रा नाही घ्यायचा. इथं 0 पहा किती आहे, तर 7 वर 2 शून्य आहे तर 2रा घात. त्याच्यानंतर 6ची स्थानिक किंमत किती आहे, तर 6च्या पुढे एक अंक आहे 60 केले. मग 6 गुणिले 10 आणि शेवटी काय आहे 9 आहे तर 9ची स्थानिक किंमत किती आहे 9 गुणिले 10चा 0 घात. ठीक आहे, आता इथपर्यंत काही अडचण
नसावी, इथपर्यंत काही अडचण नसावी. हे एक्झाम्पल तुम्हाला आता व्यवस्थित समजलं असणार आहे. ठीक आहे. आता पुढं पहा, तुम्ही व्हिडिओ पॉज करा, व्यवस्थित समजून घ्या. ठीक आहे. आता मी काय करतोय, थोडंसं पुढं जातोय. आता पहा, आपल्याला काय करायचं आहे, दशांश अपूर्णांकाची स्थानिक किंमत घ्यायची. ठीक आहे. आता ही दशांश अपूर्णांकाची स्थानिक किंमत काढताना आता थोडंसं एक्झॅक्टली थोडंसं विरुद्ध करायचं आहे आपल्याला. जसं की पूर्णांकाची आपण स्थानिक किंमत काढली तर आपण काय करायचो, त्याच्या पुढील अंक म्हणजे ज्याची स्थानिक किंमत काढायची आहे तो स्थानिक किंमत तो अंक घेणार आणि त्याच्या पुढील सगळे शून्य करून टाकणार. आता दशांश अपूर्णांकामध्ये काय होतंय, एक्झॅक्टली थोडंसं विरुद्ध होतंय. जसं की मी एक एक्झाम्पल घेऊन सांगतो का 0.123. आता याचं वाचन आपण काय करतो, 0.123. आपल्याला लहानपणापासून हेच सांगितलंय का असंच वाचायचं 0.123. पण याचं खरं वाचन कसं आहे माहिती आहे का, 0. पूर्णांकानंतर कधीच संख्या वाचत नाही, 123 वाचत नाही किंवा हे पहा 0.1253 असं नाही वाचत. तर 0.1253 असं वाचन केलं जातं. पण आपण लहानपणापासून आपल्याला शाळेतल्या शिक्षकांनी असं सांगितलंय 0.123 या टाईपमध्ये. ठीक आहे. तर खरं वाचन काय त्याचं 0.123 किंवा 123. ठीक आहे. आता याची स्थानिक किंमत काढायची. जसं की मी म्हणलो तुम्हाला 1ची स्थानिक किंमत किती आहे. ठीक आहे. थोडीशी प्रॅक्टिस करू फक्त. 1ची स्थानिक किंमत किती आहे. तुम्ही म्हणले सर 1ची स्थानिक किंमत किती आहे. तर 1ची स्थानिक किंमत कशी काढणार आहे, तर सगळ्यात सोपं काय करायचं आहे, आता ज्याची स्थानिक किंमत काढायची आहे ना, जसं की 1ची स्थानिक किंमत काढायची. आता उजव्या बाजूकडे किती अंक आहे याचा विचार करायचा नाही. उजव्या बाजूकडे किती अंक आहे याचा विचार करायचा नाही. आता डाव्या बाजूकडे जायचं आहे आपल्याला. काय करायचं आहे, डाव्या बाजूकडे जायचं आहे. मग हा 1 लिहिला, त्याच्यानंतर पॉईंट लिहा, बाकीच्या पुढचे सगळे शून्य करा. म्हणजे 1 लिहिला ना, त्याच्या पुढे पूर्णांक आहे तर पूर्णांकच द्या. त्याच्यानंतर जर अंक असेल तर त्या अंकाच्या ऐवजी शून्य घ्यायचा. 2 अंक असले तरी दोन्हींच्या अंकांच्या ऐवजी एकच शून्य घ्यायचा. 3 अंक असेल तर 3 अंकांच्या ऐवजी फक्त एकच शून्य घ्यायचा. कारण पुढे 3 काय असे किलोभर जरी अंक असले तर त्याचा अर्थ एक शून्य घातला म्हणजे शून्यचा असतो. ठीक आहे. तर मग याची स्थानिक किंमत किती झाली, 0.1 झाली. मी जर तुम्हाला म्हणलं का आता ह्या 2ची स्थानिक किंमत किती आहे, तर 2ची स्थानिक किंमत कशी घेणार तुम्ही, तर तुम्ही 2 लिहिले. आता 2 नंतर काय येतो, 1 येतो, त्याला शून्य करा. म्हणजे 2च्या इकडच्या बाजूला म्हणजे 2च्या डाव्या बाजूला 1 हा अंक आहे, त्याच्याऐवजी काय केला, शून्य केला. त्याच्यानंतर येतो पूर्णांक, तुम्ही पूर्णांक घ्या, नंतर शून्य येतं, शून्य घ्या. म्हणजे 2ची स्थानिक किंमत किती आली, 0.02. त्याच्यानंतर 3ची स्थानिक किंमत किती आहे, तर 3ची स्थानिक किंमत आहे 3 लिहिले. आता त्याच्या पुढं पहा किती अंक आहे, 2 अंक आहे. मग ह्या 2च्या ऐवजी 1 शून्य, त्याच्या पुढील एकाच्या ऐवजी 1 शून्य, नंतर पॉईंट येतं, पॉईंट दिला, नंतर काय केला, शून्य गेला. ठीक आहे. मी तुम्हाला आधीच सांगितलंय का आपल्या क्लासला जोक होणार नाही आहे. आणि आपल्या क्लासला जोक होणार नाही आहे, खूप सिरियस होणार आहे. मग आपल्या क्लासला जर जोक होणार नाही आहे आणि क्लास जर तुम्ही सिरियस घेऊन जर बघितले तर तुमच्या आयुष्याचा जोक होणार नाही याची गॅरंटी आपली. ठीक आहे. नाही तर मग जोक असणारं कंटेंट खूप आहे आपल्याकडं. ठीक आहे. मी काय सांगितलं, आपल्या क्लासला जोक होणार नाही आहे, पण तेवढीच शाश्वती मी तुम्हाला अशी देतोय का जर क्लास मन लावून बघितला तर तुमच्या आयुष्याचा जोक होणार नाही आहे. ठीक आहे. आता याच्यातून भरपूर सारा मेसेज तुम्हाला कळाला असणार आहे. बरं, आता हे तुम्हाला समजलं असणार आहे. अजून ज्याला समजलं नाही त्याच्यासाठी आणखीन 1-2 एक्झाम्पल घेणार आहे. जसं की मी आता पहा 2.4387 प्रत्येकाची स्थानिक किंमत काढायची आहे. आता प्रत्येकाची स्थानिक किंमत काढायची आहे. आता पहा प्रत्येकाची स्थानिक किंमत काढायची आहे, पण त्या अगोदर मी काय करतो मग नाही का, इथं ना 2च्या ऐवजी काय करतो, तुम्हाला समजायसाठी आधी 1 शून्य लिहितो. म्हणजे अजून एक एक्झाम्पल शून्य घेऊन समजलं, म्हणजे शून्य घेऊन सांगितलं तर तुम्हाला ते व्यवस्थित समजेल. आता मी तुम्हाला म्हणलं का 4ची स्थानिक किंमत किती आहे. मग 4ची स्थानिक किंमत किती आहे, तुम्ही म्हणा सर 4 लिहा, त्याच्यानंतर पूर्णांक आहे तर पूर्णांक द्या, अलीकडे शून्य आहे, शून्य असू द्या किंवा अंक असू द्या. आता शून्य येतं, शून्य लिहा. म्हणजे 4ची स्थानिक किंमत किती झाली, 4ची स्थानिक किंमत हे लक्षात ठेवा किती आहे, 0.4 आहे. 3ची स्थानिक किंमत किती आहे, 3 लिहा. 3च्या अलीकडे 4 आहे, त्याच्याऐवजी शून्य लिहा, पॉईंट लिहा आणि परत शून्य द्या. पॉईंट जसाचे तसाच ठेवायचा आहे तुम्हाला. मी तुम्हाला काय सांगितलं का दशांश अपूर्णांकामध्ये डाव्या बाजूकडचे घर शून्य करायचे आणि पूर्णांकामध्ये त्या अंक ज्याची स्थानिक किंमत काढायची आहे त्याच्या उजव्या बाजूचे जेवढे काही अंक असेल त्यांना शून्य करायचं आहे. ठीक आहे. हे लक्षात ठेवा फक्त. 8ची स्थानिक किंमत किती आहे, तर तुम्ही म्हणा सर 8ची स्थानिक किंमत 8 येत आहे. 8 लिहिले,
1 2 2 घरं आहे, 2 शून्य लिहिले, पॉईंट आला, पॉईंट दिला, पुढं शून्य यायचे, शून्य लिहिला. 7ची स्थानिक किंमत किती आहे? 7 लिहून घेतली. 1 2 3 हे पहा 1 2 3 1 2 3 नंतर पॉईंट आहे, पॉईंट लिहिला, नंतर शून्य. आता तुम्हाला 2 एक्झाम्पल परफेक्ट समजले असेल का स्थानिक किंमत काय येते. ठीक आहे, 2 एक्झाम्पल तुम्हाला काय झाले परफेक्ट समजले असणार आहे का स्थानिक किंमत काय आहे. तरी पण आता पहा अजून एक एक्झाम्पल घेतो मी तर जेणेकरून तुम्हाला समजायला आणखीन सोपं जाईल. आता थोडंसं वेगळ्या प्रकारचं, जसं की बघा 21.835 21.835 मला प्रत्येकाची स्थानिक किंमत काढायची. मला प्रत्येकाची म्हणतो मी, प्रत्येक घराची स्थानिक किंमत काढायची आहे. जसं की आता मी सुरुवात कुठून न करा, डाव्या बाजूने करा, उजव्या बाजूने करा, तुम्हाला वाटण तिकून करा. मी इकून करतो आणि इकडं चालतो. ठीक आहे, मग आता पहा 5ची स्थानिक किंमत काय आहे. तर 5ची स्थानिक किंमत काय आहे, तर 5 लिहिले, त्याच्या पुढं काय 1 2 2 घरं आहे, तर 2 घरं शून्य लिहिले, नंतर पॉईंट आहे, नंतर पॉईंट आहे, परत 2 घरं आहे. मग त्या परत 2 घरांऐवजी 2 शून्य लिहिले. जसं की बघा हे 2 शून्य लिहिले मी, मग हे 2 शून्य लिहिले काय आणि त्याच्याऐवजी 1 शून्य लिहिला काय, किंवा इथं पुढं 5 अंक आहे आणखीन पुढं असे 5 शून्य लिहिले काय किंवा 1 शून्य लिहिला काय, 0 0चा असतो. म्हणजे इथं फक्त या पूर्ण घराच्या ऐवजी फक्त 1 शून्य लिहायचं आहे तुम्हाला. ठीक आहे, म्हणजे काय असणार आहे 0.005. 3ची स्थानिक किंमत काय आहे पहा. 3ची स्थानिक किंमत, इकडचा विषय सोडून द्या, पूर्णांक चालू आहे ना, इथं काय करायला आपण पूर्णांकाच्या नंतरच्या किमतीची स्थानिक किंमत काढायला पहा. या पॉईंट नंतरच्या अंकांची स्थानिक किंमत काढतोय आपण. मग आता पहा बरं 8 लिहिले, सॉरी 3ची काढून राहिलो आपण, 3 लिहिले, त्याच्यानंतर पहा 8 एकच संख्या आहे, 1 शून्य लिहिला, पॉईंट लिहिला. आता पुढं मस्त 2 घरं आहे, किलोभर शून्य लिहिण्यापेक्षा 1च शून्य लिहा, तर 0.03. 8ची स्थानिक किंमत किती आहे, 8ची स्थानिक किंमत तुम्हाला सर 8 आहे, 8 नंतर लगेच पॉईंट आहे, लगेच पॉईंट दिला, त्याच्याऐवजी पुढच्या अंकांऐवजी 1 शून्य. आता 1ची स्थानिक किंमत, मग आता 1ची स्थानिक किंमत काय आहे. आता आता एक कसं तयार झालं आहे हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. 21.835 कसं तयार झालं आहे तुम्हाला सर 21 + 0.835 हे असं तयार झालं आहे. म्हणजे 21 मध्ये तुम्ही दशश अपूर्णांक मिळवलेला आहे, तो म्हणजे कोणता आहे 0.835. आता आपल्याला इथं कळतंय का हा पूर्णांक आहे, थोडक्यात हा काय तुमचा एवढा भाग पूर्णांकातला आहे आणि त्याच्यामध्ये आपण काय केलंय 0.835 हा अपूर्णांक मिळवलेला आहे. मग आता आपण अपूर्णांकाचं काय केलं, दशश अपूर्णांकाची स्थानिक किंमत काढून घेतली. आता 21 आला म्हणजे हा पूर्णांक आला. मग 1ची स्थानिक किंमत किती आहे, तर 1ची स्थानिक किंमत 1च आहे. 2ची स्थानिक किंमत किती आहे, तर 2ची स्थानिक किंमत, आता पहा पूर्णांक म्हणलं का काय करायचं उजवीकडचे अंक शून्य करायचे. मग 2 लिहिला, 2 नंतर काय आहे 1 आहे, 1 शून्य लिहिला, नंतर पॉईंट आहे. आता पहा 1 2 3 आहे, मग 1 2 3 शून्य लिहिले, मग 20.000. मग 20.00 म्हणजेच काय रे 20 आहे का नाही, ते 20.00, कारण पूर्णांकानंतरच्या 00ला काही महत्व नाही. म्हणजे 20 पूर्णांकाच्या नंतर किती 0 येऊ द्या, त्या 0ला काही महत्व नाही, ती फक्त आपली ॲडजस्टमेंट असते. मग आता उत्तर काय झालं तुमचं, तर झालं हे उत्तर 20. आता तुम्हाला कळलं का, मी काय केलं 2 एक्झाम्पल पूर्णांकाचे घेतले, 2 एक्झाम्पल अपूर्णांकाचे घेतले आणि 1 एक्झाम्पल हे पूर्णांक आणि अपूर्णांक यांना मिक्स करून घेतलं. तरी पण बऱ्याच जणांना समजत नाही, तर अजून एक एक्झाम्पल जसं की मी लिहितो, हे एक एक्झाम्पल घेतलं मी. आता याची आपल्याला प्रत्येक अंकाची स्थानिक किंमत काढायची आहे. तुम्ही सुरुवात कुठून न करा, आधीच्या एक्झाम्पलमध्ये मी उजवीकडून डावीकडे सुरुवात केली ती, आता माझं मन बदललं, मी आता डावीकडून उजवीकडे जातो. मग मला सांगा 8ची स्थानिक किंमत किती आहे, तुम्हाला सर 8 लिहा. आता उजवीकडे चाललोय, पूर्णांक इथं आहे पहा, मग 1 2 2 घरं आहे, नंतर पॉईंट आहे, नंतर परत 2 घरं आहे. मला सांगा 800.00. मग मला सांगा ह्या 0ला महत्व आहे का, नाही आहे, मग कशाला लिहिता, तर याची स्थानिक किंमत लिहा फक्त 800. नंतर 3ची स्थानिक किंमत किती आहे पहा, 3 तसेच लिहिले, त्याच्या पुढे 5 आहे, तर 1 शून्य लिहिणार.
पॉईंट नंतर काय, पॉईंट नंतरचा विचारच करू नका. म्हणजे हा जो काही भाग आहे ना हा गृहीतच धरू नका. हा गृहीत नाही धरला तर काय येईल बरं, 3 ची स्थानिक किंमत 30 येईल. 5 ची स्थानिक किंमत किती येईल, तर 5 ची स्थानिक किंमत 5च येईल. आता 2 ची स्थानिक किंमत किती येईल, तर 2 ची स्थानिक किंमत किती येईल, आता पहा 2 ची स्थानिक किंमत 2 लिहिले. आता पॉईंट नंतर 2 आहे, दशांश अपूर्णांकानंतर 2 आहे, मग इकडं डावीकडचे 0 करत चालायचे. मग पॉईंट इथं आहे, पॉईंट नंतर 2 होते, मग 2च्या अलीकडे पॉईंट लावला. या पूर्ण संख्येच्या ऐवजी एकच 0 लिहायचा आपला, म्हणजे 0.2. 7 ची स्थानिक किंमत किती आहे, तुम्ही म्हणा सर 7 लिहिले. 7च्या अलीकडे 2 आहे, त्याच्याऐवजी 1 0, त्याच्यानंतर पॉईंट आहे, नंतर पॉईंट लिहिला, इथं पॉईंट आहे बरं का. आणि नंतर काय आहे, 3 अंकी संख्या आहे, त्याच्याऐवजी फक्त एकच 0 लिहायचं आहे. तर 0.07 काय लिहिलं आपण, 0.07 लिहिले. ठीक आहे. आता ही जी काही गोष्ट आहे किंवा ही जी काही कन्सेप्ट होते हे तुम्हाला मी व्यवस्थित एक्सप्लेन केली. आता याच्यामध्ये तुम्हाला काही अडचण नको आहे. आता पहा, जसं की आपण घातांकच्या स्वरूपात काही गोष्टी लिहिल्या पहा, जसं की आपण घातांकाचे स्वरूप लिहिते, बरोबर आहे का नाही. जसे आपण घातांकाचे स्वरूप लिहिते ना, तसेच सेम घातांक ही तर पॉझिटिव्ह होते, म्हणजे धन घातांक आहे. सगळे घातांक कसे 10चे धन आहे. तसेच घातांक हा ऋण पण असतो. मग आता आपल्याला ऋण घातांकाबद्दल बोलायचं आहे. काय म्हणलोय मी तुम्हाला, घातांक हा काय आहे, ऋण पण असतोय. तर आता आपल्याला ऋण घातांकाबद्दल बोलायचं आहे. मग आता मी कसं बोलणार याच्याबद्दल, तर मी तुम्हाला एक डेमो एक्झाम्पल देणार. त्या डेमो एक्झाम्पलमधून तुम्हाला तो कन्सेप्ट क्लिअर करण्याचा मी प्रयत्न करणार, का जेणेकरून तुमचं डायरेक्ट डोक्यात घुसणार. ठीक आहे. आणि ते तुम्ही कधीच विसरणार नाही, हसी मजाक होणार नाही, नाही तर आयुष्याची हसी मजाक होऊन जाईल. ठीक आहे. बरं, आता एक एक्झाम्पलच्या पॉईंट ऑफ व्ह्यूनं आपण उदाहरण घेऊ. 0.2349 याची आपल्याला स्थानिक किंमत काढायची आहे आणि 10च्या घातांकाचे स्वरूप सुद्धा लिहायचं आहे. ठीक आहे. मग इथं काय लिहितो मी, स्थानिक किंमत, आणि इथं लिहितो मी 10चे घातांकाचे स्वरूप, 10चे घातांकाचे स्वरूप. ठीक आहे. पुढचं तुम्ही लिहून घ्या. जसं की आता मी स्टार्ट कुठून न करा, तुम्हाला वाटलं सर 8 पासून करायचंय, 8 पासून करा. ठीक आहे. तुम्हाला वाटलं सर 2 पासून करायचं, 2 पासून करा, कुठून न करा, तुमची मर्जी. 8 पासून मी करतोय. बरं, 8 ची स्थानिक किंमत किती आहे, तर तुम्ही म्हणा सर 8 ची स्थानिक किंमत 8 आहे. 8 लिहिले. 1 2 3 4, 8च्या डाव्या बाजूला 4 अंक आहे, 4 0, नंतर पॉईंट आहे, नंतर 0 आहे, किंवा 1 जरी असं तरी 0 घातला असता, 0 लिहिला. आता प्रॉब्लेम असा आलाय, आता आला 10च्या घातांकाचे स्वरूप लिहिण्याचा वेळ. 10च्या घातांकाची स्वरूप लिहिण्याचा वेळ. आता हे कसं लिहितात, त्याच्यासाठी आधी थोडंसं बेसिक पाहू आपण, कारण बेस खूप महत्त्वाचं आहे. जे म्हणतो ना आपण शॉर्ट ट्रिक्स, 5 सेकंदात, 10 सेकंदात, हे फक्त तो जो काही ठराविक पॅटर्न असतो ना, त्या पॅटर्नलाच फक्त लागू होते. तुम्ही तो प्रश्न थोडासा वेगळा करा, तो लागू होणार नाही. शॉर्ट ट्रिक्स त्यालाच म्हणतात, जी एक शॉर्ट ट्रिक्स कमीत कमी 10 वेगवेगळ्या टाईपचे एक्झाम्पल सोडू शकते, ती खरी शॉर्ट ट्रिक्स. किंवा कमीत कमी 3 एक्झाम्पल तरी, 3 वेगवेगळ्या टाईपचे एक्झाम्पल तरी एक शॉर्ट ट्रिक्स सोडू शकते. तर तिला समजा तुम्ही ती काय आहे, शॉर्ट ट्रिक्स आहे. सगळ्यात महत्त्वाचं कन्सेप्ट आहे. कन्सेप्ट चांगले शिकले, बेस चांगला झाला, तर तुम्हाला सुद्धा शॉर्ट ट्रिक्स तयार करता येतात. अशातला काही भाग नाही आहे. ठीक आहे. आता पहा, मी म्हणलं का 0.5 आहे, तर याला मी असं लिहू का, पहा 5 गुणाकारामध्ये 10⁻⁻1. तुम्ही म्हणाल सर समजलं नाही, काय अडचण नाही, नका समजून देऊ. बरं, 0.5 कसे तयार होतात, तुम्ही म्हणाल सर 5ला जर 10ने भाग दिला तर काय तयार होतो, 5/10. छेदामध्ये 10 असल्यामुळं आपण काय करतो रे, हे बघ 5/10, छेदामध्ये 10 असल्यामुळं आपण काय करतो, एक पूर्णांक सरकवतो का नाही. जसं की 5/100, मग 5 लिहितो, छेदामध्ये 100 आहे, म्हणजे 100 म्हणजे एकावर 2 शून्य आहे, 2 पॉईंट सरकवतो, 1 2, म्हणजे 0.05. इथपर्यंत क्लिअर. आता याला घातांकाचा नियम आहे. जसं की मी तुम्हाला काय सांगितलं,
का जसं की इथं तुम्हाला काय केलं 5/10 लिहिले, 10च्या डोक्यावर काहीच नसतो म्हणजे किती असतो 1 असतो. मग आता पहा 1/याचा m असं असेल आणि याला जर मला अंशामध्ये लिहायचं असेल तर मी असं लिहितो पहा 1 गुणाकारामध्ये याचा घातांक -m. हा बेसिक कन्सेप्ट इथं लागू होतो तो. ठीक आहे, आता बऱ्याच जणांना समजलं नसेल, काय अडचण नाही, नका समजून देऊ. आता मी काय सांगतो फक्त याच्याकडे लक्ष द्या. मी काय सांगतो फक्त याच्याकडे लक्ष द्या. 0.5 आहे ना, तर याला मी असं लिहिणार कसं 5 गुणिले 10⁻1 आहे. म्हणजे आपल्याकडे पॉईंट किती होते, एक घर पॉईंट आहे, तर मग 10⁻1 मी असं लिहिलं पहा 0.03. मग आता 0.03 ला कसं लिहिणार तुम्ही म्हणा सर 3 गुणिले 10चा, आता पहा 1 2 10⁻². क्लिअर. मी म्हणलं पहा 0.00008. तुम्ही म्हणा सर 8 लिहिणार गुणाकारामध्ये 10चा किती 1 2. आता पहा ही स्वतः संख्या पण मोजायची बरं का, जसं की 1 2 3 4 5, मग 10⁻5. आता कोणाला काही प्रॉब्लेम नसावा. मग आता इथं काय लिहिणार 8 गुणाकारामध्ये 10चा 1 2 3 4 5, 10⁻5. क्लिअर. आता काहीच विषय नाही आहे. 9 बरं 9ची स्थानिक किंमत काय आहे, 9 लिहिले डाव्या बाजूला पहा किती अंक आहे 3 अंक आहे, 1 2 3 पॉईंट दिला, पुढचा 0 तसाच. मग याला कसं लिहिणार 9 गुणिले 10चा 1 2 3 4, 10⁻4. त्याच्यानंतर 4ची स्थानिक किंमत कशी लिहिणार तुम्ही 4 लिहिले, त्याच्या डावीकडे 2 अंक आहे, 2 0 लिहिले, पॉईंट येतं पॉईंटला पॉईंटच्या जागेवर ठेवा, पॉईंटला पॉईंटच्या जागेवरच ठेवा, नंतर किती आहे 0 आहे. मग 4 गुणिले 10चा तुम्ही म्हणा सर 1 2 3, हे पहा 1 2 3, 10⁻3. त्याच्यानंतर 3 तुम्ही म्हणा सर 3च्या डाव्या बाजूला एकच अंक आहे तो म्हणजे 2, त्याच्याऐवजी 0 घेतला, पॉईंट लिहिले 0.03, म्हणजेच काय रे 3 गुणिले 10⁻². त्याच्यानंतर 2 आहे, मग 2ला कसं लिहिणार तुम्ही 2 लिहिले, 2 नंतर लगेचच पॉईंट आहे, मग पॉईंट दिला 0 दिला, तर याला कसं लिहिणार 2 गुणिले 10चा एकच पॉईंट आहे म्हणून -1. क्लिअर. क्लिअर का क्लिअरच व्हायला पाहिजे. ठीक आहे, क्लिअर का क्लिअरच व्हायला पाहिजे. पुढं पहा. आता हे तुम्ही व्हिडिओ पॉज करा, लिहून घ्या. त्याच्यानंतर पुढं पहा. आता पुढं काय आहे का, आता मी एक पुढं मिक्स एक्झाम्पल घेणार आहे, मुद्दा म्हणून घेतोय. ठीक आहे, तुम्हाला समजायसाठी. ठीक आहे, 234.831. आता 3 3 रिपीट झाला, ह्या 3ची स्थानिक किंमत वेगळी आहे आणि ह्या 3ची स्थानिक किंमत वेगळी आहे. मी काय करतो तुमचं कन्फ्युजन होण्यासाठी थोडेसे अंक चेंज करतो, म्हणजे काय होईल आपल्या डोक्याला ताणच नको. इथे 9 लिहितो आणि इथे 1 लिहितो. ठीक आहे, म्हणजे 234 किती झाले 891. आता पहा परत टेबल मुद्दा म्हणून दाखवतोय, पेपरला कसे प्रश्न असतात ते आता आपण पुढे पाहणार आहे. ठीक आहे, आता हा प्रश्न शेवट आहे, हा टेबल शेवट आहे आपला, ही शेवटचं एक्झाम्पल म्हणून आपण प्रॅक्टिस करणार आहे. त्याच्यानंतर आपण डायरेक्ट उदाहरणं घेणार आहे. ठीक आहे, बरं इथं स्थानिक किंमत आहे आणि इथं काय 10⁻. ठीक आहे, ते तुम्ही पुढे लिहा 10⁻ स्वरूप. स्टार्ट कुठून करा, आता मी डाव्या बाजूला करतो, मग 2 घेतो. 2ची स्थानिक किंमत किती आहे तुम्हाला सर 2 लिहिले, त्याच्या पुढे 2 अंक आहे तर 2 0 लिहिले, त्याच्यानंतर पॉईंट आहे तर इथं पॉईंट केल्यानंतर सगळे 0 0 लिहायचे, म्हणजे ह्या 2ची स्थानिक किंमत 200 आहे. 200ला कसं लिहिणार 10⁻ स्वरूपात 2 गुणिले 10चा. आता 2 वर 2 0 होते म्हणून 10चा वर्ग लिहिणार आपण, म्हणजे 10च्या डोक्यावर 2 लिहिणार आपण. त्याच्यानंतर 3, तर काय करणार तुम्ही 3च्या उजवीकडं एकच अंक आहे 4, त्याच्याऐवजी 0, नंतर पॉईंट आहे, पॉईंट नंतरच्या संख्येचा आणि पॉईंटचा विचारच करायचा नाही आहे पूर्णांकाच्या बाबतीत. 3 गुणिले 10⁻1. त्याच्यानंतर हे 4 आहे, मग 4ची स्थानिक किंमत किती आहे तर 4ची स्थानिक किंमत 4 आहे, त्याच्यानंतर पॉईंट येतो,
मग 4 गुणाकारामध्ये 10चा शून्य घात. त्याच्यानंतर 8 आहे, मग 8ची स्थानिक किंमत किती आहे, तर 8ला 8 लिहिलं. आता पॉईंट नंतर किमती यायला लागल्या, मग आता डाव्या बाजूचा विचार करा. डाव्या बाजूकडे जायचं आहे. 8च्या अलीकडे पॉईंट आहे, 8ला एकदमच खेटून अलीकडे पॉईंट आहे, तर 8च्या आधी पॉईंट दिला आणि नंतर या पूर्ण 3च्या ऐवजी एकच शून्य लिहायचं आहे. मग याला लिहिलं आपण 8 गुणिले 10चा, आता पहा एक घर पॉईंट आहे 10चा -1 घातांक. एक घर पॉईंट द्यायचं तर -1, 2 घर पॉईंट द्यायचे तर -2. 9ची स्थानिक किंमत 9 लिहिले. त्याच्यानंतर 9च्या अलीकडे 8 आहे, त्याच्याऐवजी शून्य घातला. पॉईंट आहे तर पॉईंट लिहिला, पूर्ण याची किंमत शून्य घेतली. म्हणजेच 9 गुणाकारामध्ये 10चा -2. लास्ट काय आहे, 1 आहे, 1 घेतला. याच्या पुढं किती आहे, याच्या अलीकडे 2 अंक आहे, 2 शून्य लिहिले. नंतर पॉईंट आहे, पॉईंट लिहिला. एवढ्यांचा अख्ख्याच्या ऐवजी एकच शून्य लिहायचं आहे, 0.001. म्हणजेच 1 गुणिले 10चा 3रा घातांक, पण कसा मायनस. याला तुम्ही नुसतं असं पण लिहू शकता, 10चा -3, कारण 1ने गुणल्यानंतर काही फरक पडत नाहीये. तर हे होतं स्थानिक किंमत आणि दर्शनी किंमतीमधल्या बेसिक कन्सेप्ट. काय होत्या, बेसिक कन्सेप्ट. आता आपण मेन उदाहरणाकडे येऊ. ठीक आहे, तर पहा आता आपण जे काही बेसिक कन्सेप्ट शिकलो स्थानिक किंमत आणि दर्शनी किंमत यांचे, आता याच्यावर आधारित आपल्या समोर एक प्रश्न आहे आणि आता हा आपण प्रश्न सोडवणार आहे. पहा, पेपरला सुद्धा आपल्याला कधी कधी सरळ सेवेला असे प्रश्न येतात, पण आपल्याला त्याच्यातले काही बेसिक गोष्टी माहीत नसल्यामुळे आपल्याला ते प्रश्न असेच सोडून द्यावे लागतात. पण आता काळजी करू नका, कारण आपण सगळे बेसिक कन्सेप्ट शिकलेलो आहे. आता त्यांचा आधार घेऊन आपण हे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करतोय. जसं की 50.027 किंवा 027 या संख्येतील 7 या अंकाची स्थानिक किंमत, म्हणजे 7 या अंकाची स्थानिक किंमत आणि दर्शनी किंमत यांच्यातील फरक किती, असं तुम्हाला बोललंय. ठीक आहे, मग आता 7ची दर्शनी किंमत काय आहे, तर तुम्हाला मी सांगितलं, आपण पहिलाच लेक्चर स्टार्ट केल्याबरोबर कळलं होतं का, सांगितलं होतं का, 7ची दर्शनी किंमत जी डोळ्याला दिसते तीच असणार आहे. 7 माझ्या डोळ्याला 7च दिसतात. पहा, इथं 7च दिसतात. कोणाच्या डोळ्याला 8 दिसतात का, नाही, सगळ्यांच्या डोळ्याला 7च दिसणार आहे. मग 7ची दर्शनी किंमत 7 आहे. आता 7ची स्थानिक किंमत काय आहे, तर 7ची स्थानिक किंमत काय आहे ती काढायची आपल्याला. आता 7 इथे ना, मग 7 काय आहे, पूर्णांकानंतर 7 आहे. पहा, पूर्णांकानंतर 7 आहे, मग मी 7 लिहिले. 7च्या अलीकडे 2 घरं आहे, जिथं आपल्याकडे अंक आहे, त्या दोन्ही घरांच्या ऐवजी 2 शून्य. नंतर पॉईंट आहे, पॉईंट दिला. नंतर शून्य आहे, शून्य लिहायचं आहे. किंवा जे उरलेले 50 आहे त्यांच्या ऐवजी डायरेक्ट दोघांच्या ऐवजी डायरेक्ट एकच शून्य लिहायचं आहे. म्हणजे 0.007 यांच्यातला फरक घ्यायचा आहे. मग फरक घ्यायचा म्हणल्यानंतर मोठ्या संख्येतून छोटी संख्या वजा करायची. फरक आणि वजाबाकीमध्ये सुद्धा खूप मोठा फरक आहे, तर हे समजून घ्या. आता फरक म्हणजे काय, मोठ्या संख्येतून छोटी संख्या वजा करणे. मग 7 मधून 0.007 वजा करायचे. मग आता वजाबाकी करायची आहे, तर काय करायचं आता, तर आपल्याला हे घरं सारखे पाहिजे. मग पॉईंटच्या खाली पॉईंट आला पाहिजे, तर मी पॉईंट दिला. त्याच्यानंतर 3 घरं आहे, तर मी 3 शून्य लिहिले, म्हणजे माझे घरं सारखे करून घेतले. ही झाली ॲडजस्टमेंट. 7 पॉईंट एकदा शून्य लिहा, 2 वेळा लिहा, 10 वेळा लिहा, 7च असणार आहे. ही फक्त आपली वजाबाकी करण्यासाठी ॲडजस्टमेंट आहे. 10 मधून 7 गेला, 3 राहिला, हातचा दिला 1. 10 मधून 1 गेला, खाली राहिले 9, हातचा दिला 1. 10 मधून 1 गेला, खाली राहिले 9, हातचा दिला 1. 7 मधून 1 गेला, खाली राहिले 6. पॉईंटच्या खाली पॉईंट तसाच द्यायचा आपल्याला. बेरीज आणि वजाबाकीमध्ये पॉईंट खाली पॉईंटच असतो. ठीक आहे, तसं गुणाकार आणि भागाकारामध्ये पॉईंट सारखतात. म्हणजे उत्तर किती आलं तुमचं, 6.993, म्हणजे ऑप्शन नंबर 2. ठीक आहे, समजलं नसेल तर व्हिडिओ पॉज करा, परत रिवाइज करा. आता मी जातोय पुढच्या क्वेश्चनकडे. त्याच्यानंतर पुढचा क्वेश्चन पहा काय. तर पुढचा क्वेश्चन पण तुम्हाला काय आहे का, पूर्णांकाचे. काय क्वेश्चन आहे, 22.1215 या संख्येतील 1 या अंकांच्या म्हणलंय स्थानिक किमतीतील फरक किती. आपल्याकडं 22.1215 हे जे काही तुमच्याकडं 2 वेळा आलेले 1 आहे, यांच्या स्थानिक किमतीतील फरक काढायचा आहे. काय करायचं आहे, यांच्या स्थानिक किमतीतील फरक काढायचा आहे. मग आधी ह्या 1ची स्थानिक किंमत काय असणार आहे, तर ह्या 1ची
स्थानिक किंमत काय आहे ते काढू आपण. मग 1 ची स्थानिक किंमत काय आहे ते म्हणा सर. 1 ची स्थानिक किंमत काय आहे, हा 1 लिहा, त्याच्या अलीकडे पॉईंट इथं पॉईंट दिला, डाव्या बाजूचे सगळे शून्य करा, शून्य केले. त्याच्यानंतर ह्या 1 ची स्थानिक किंमत काय आहे, तर ह्या 1 ची स्थानिक किंमत किती आहे तुम्ही म्हणा सर. हा 1 लिहा, नंतर त्याच्यानंतर इकडं किती डाव्या बाजूला पहा 2 अंक आहे, ते दोन्ही शून्य लिहा, नंतर पॉईंट आहे, पॉईंट लिहिला, नंतर शून्य गेला. आता यांच्यातलं काय घ्यायचं आहे, फरक. फरक घेतल्यानंतर काय करतो आपण, फरक घ्यायचा आहे 0.1. आता मला सांगा 0.1 हा मोठा आहे का 0.001 हा मोठा आहे. आता बऱ्याच जणांना आहे ना हा फरक पण कळत नाही का नेमकं कोण मोठा आहे कोण छोटा आहे. ठीक आहे, तर हे सगळं तुम्हाला ऑफलाईन ऑनलाईनच्या बॅचमध्ये सांगितलं जातं. हे एवढे छोटे छोटे कन्सेप्ट तुमच्या तुमच्या क्लिअर केल्या जातात आणि त्यानंतर पुढची ॲडव्हान्स लेवलची उदाहरणं सांगितली जातात. ठीक आहे, तर हा मोठा आहे आणि हा छोटा आहे, ते का कसं हे सगळं ऑफलाईन ऑनलाईनच्या बॅचमध्ये होत असतं. ठीक आहे, मग आता पहा मायनस पॉईंट खाली पॉईंट लिहिला, डाव्या बाजूचे अंक डाव्या बाजूला फक्त 1 शून्य आहे, उजव्या बाजूला. ठीक आहे, मग बाकीचा तुम्हाला माहिती आहे का शून्य टाकायचे, पुढं घर ॲडजस्टमेंट करायची आहे. 10तून 1 गेला खाली राहिला 9, हातचं दिलं 1. 10तून 1 गेला खाली राहिला 9, हातचं दिलं 1. 1तून 1 गेला 0, पॉईंट खाली पॉईंट, उत्तर आलं 0.099. म्हणजे ऑप्शन नंबर इथं पण काय तुमचं उत्तर 2 नंबरचं आहे 0.099. ठीक आहे, तर हे होतं त्याच्या मागचं आपण जे काही बेसिक शिकलोय हे बेसिकचा वापर करून आपण हे प्रश्न सोडून राहिलोय. ठीक आहे, मी थोडेच प्रश्न घेतले, एक 4-5च प्रश्न घेतले. का बरं असे घेतले, कारण ते फक्त तुम्हाला समजायला पाहिजे का स्थानिक किंमत आणि दर्शनी किंमत काय ते, त्याच्यामुळे थोडेच घेतले मी प्रश्न. नेक्स्ट क्वेश्चन पहा. नेक्स्ट क्वेश्चन काय तुमचा तोच आहे फरक. ठीक आहे, तर याचं उत्तर तुम्ही मला द्यायचं आहे. ठीक आहे, हा प्रश्न तुम्ही नीट वाचा. 2 प्रश्न मी सांगितले तुम्हाला, 2 प्रश्न सविस्तर त्याची चर्चा आपण केली, ते कसे सॉल्व्ह करायचे, त्याला काय कन्सेप्ट होते ते सगळं सांगितलंय. आता याचं उत्तर तुम्ही मला द्यायचं आहे. ठीक आहे, याचं उत्तर काय करणार तुम्ही मला सांगणार आहे. आता मी पुढचा क्वेश्चन घेणार आहे, कारण हा 2 क्वेश्चन जे पहिले झाले त्याच्याच सारखा हा 3रा क्वेश्चन आहे. ठीक आहे, तर मग मला आता तुम्ही याचं उत्तर स्वतः द्यायचं आहे. नेक्स्ट पहा, आता पुढे एक प्रश्न आहे, आता पट असेल बहुतेक. तर पुढं काय तुमच्याकडं पटीमधले क्वेश्चन आहे. बर, आता पटीमधले क्वेश्चन कसे ते समजून घ्या. ठीक आहे, आता पहा काय प्रश्न. 280.45 या संख्येतील 4 या अंकाची स्थानिक किंमत ही 8 या अंकाच्या स्थानिक किमतीच्या किती पट आहे. ठीक आहे, एकदम बेसिक लेवलचा प्रश्न आहे. मग आता आपण 4 या अंकाची स्थानिक किंमत काढू, तर 4 ची स्थानिक किंमत. मग मला सांगा 4 कुठं आहे रे, तुम्ही म्हणणार सर का 4 हा दशांश अपूर्णांकानंतर आहे. हे पहा 4 हा काय आहे दशांश अपूर्णांकानंतर आहे. मग मी 4 लिहिले, 4च्या अलीकडे दशांश अपूर्णांक आहे म्हणून पॉईंट लिहिला, त्याच्या अलीकडे किती पण अंक येऊ द्या त्याच्याऐवजी फक्त 1 शून्य लिहायचं आहे. म्हणजे 4 ची स्थानिक किंमत किती झाली 0.4. त्याच्यानंतर 8 ची स्थानिक किंमत किती आहे, तर मी आधी सेपरेट काढून घेतली. 8 ची स्थानिक किंमत किती आहे तुम्ही म्हणाल सर आता 8च्या उजवीकडे बघा, कारण 8 हा तुमचा 280च्या मध्ये म्हणजे तो पूर्णांकात आहे. मग 8 लिहिले, 8च्या पुढे 0 आहे, मग ते 0च्या ऐवजी 0च लिहिणार, नंतर पॉईंट सगळे 0 करायचे. म्हणजे 8 ची स्थानिक किंमत किती आहे 80 आहे. ठीक आहे, 8 ची स्थानिक किंमत किती आहे 80 आहे. आता येऊ आपण आपल्या मेन प्रश्नाकडे. 4 या अंकाची स्थानिक किंमत. मग 4 या अंकाची स्थानिक किंमत किती आहे तर 0.4. इथं ही म्हणलंय 4 या अंकाची स्थानिक किंमत ही म्हणजे आता गणितामध्ये हा ही आहे म्हणजे बरोबर असणार आहे. 8 या अंकाच्या स्थानिक किमतीच्या 8 या अंकाची स्थानिक किंमत किती आहे 80. किती पट आहे माहित नाही, मी म्हणतो x पट आहे. किती पट आहे x पट आहे. आता हा 80 इकडे आल्यानंतर भागिले होईल 0.4 भागिले 80. ठीक आहे, आता फक्त भाग द्यायचा आहे. 4 1 4, 4 2 8, 4 0 0. वरती काय राहिलाय 0.1 राहिलाय. ठीक आहे, वरती काय राहिला तुमचा 0.1 राहिलाय. मग आता तुम्हाला माहिती आहे का 1 ला जर तुम्ही 2 ने भाग दिला, ठीक आहे, आता 0.1 आहे. आता बरेच जण काय करतील असं पण कॅल्क्युलेशन करतील, वरती पॉईंट होता म्हणून पॉईंट काढला म्हणजे वर 1 राहिला, खाली किती आहे 20 होता आणि त्या 20 वर 1 शून्य वाढवला तर किती झाले 1/200.
आता ऑप्शन डिपेंड करेल तुमचं कसं आहे. जर ऑप्शन तुमचं असं असेल 1/200 तर ही झाली त्याची पट. आणि जर समजा ते ऑप्शन तुमचं दशांश अपूर्णांकात असेल त्याचं उत्तर काय येईल तर 1/2 म्हणजे 0.5 आहे. आणि खालचे 2 म्हणल्यानंतर तुम्हाला 3 पॉईंट सरकवायचे म्हणजे 0.05 म्हणजे 0.005 एवढी पट यायला पाहिजे. ठीक आहे, काय यायला पाहिजे एवढी पट यायला पाहिजे. हे झालं त्याचं उत्तर. ठीक आहे, आता पुढं पहा. हे तुम्हाला समजत नसेल तर परत एकदा सांगतो पहा. 0.4 तिची स्थानिक किंमत ही म्हणल्यानंतर बरोबर 8 या अंकाच्या स्थानिक किमतीच्या किती पट आहे. 8 ची स्थानिक किंमत 80 किती पट आहे x पट आहे. 80 इकडे गुणिले इकडे तुम्ही भागिले होईल. 0.4 भागिले 80 केलं तर तुम्ही कसं पण कॅल्क्युलेशन करा. एखादा कॅल्क्युलेशन असं कराल पहा 0.4 भागिले किती आहे 80 आहे. मग मला पॉईंट काढून टाकायचं आहे तर मग 4 भागिले खाली आले 800. 4 भागिले खाली आले 800 कारण हा पॉईंट काढला म्हणल्यानंतर खाली एक 0 देतो. मग आता पहा 4 1 4 4 2 8 4 0 0 4 0 0 1/200 आणि 1/200 आलं तर तुमचं ऑप्शनमध्ये जर 1/200 पट असेल तर हे उत्तर टिक मार्क करा. आणि दशांश अपूर्णांकात घेतलं असेल तर 200 जर 1ला भाग दिला तर हे उत्तर टिक मार्क करा. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन पाहू आपण. बरं, नेक्स्ट क्वेश्चन पण कसा आहे तसाच आहे पटीमध्ये. नेक्स्ट क्वेश्चन पण काय तुमचा पटीमध्येच आहे. मला तो आपल्याला सोडवायचा आहे. ठीक आहे, तो काय करायचा आता आपल्याला सोडवायचा आहे. कसं सोडवणार आता याचे ऑप्शन पण दिले पहा. याचे काय दिले ऑप्शन 34.543 या संख्येतील 5च्या डावीकडील असलेल्या 4ची स्थानिक किंमत. मग इथे लिहितो 5च्या डावीकडील असलेल्या. पेपरला लिहायची गरज नाही, डायरेक्ट लिहा तुम्ही पेपरला डायरेक्ट केलं तरी चालेल. पण आता मी तुम्हाला समजून सांगतोय म्हणून मी प्रत्येक गोष्ट लिहितोय. 5च्या डावीकडे असलेल्या 4ची स्थानिक किंमत. 4ची स्थानिक किंमत किती येईल रे तुम्हाला सर 5च्या अलीकडे असलेल्या 4ची स्थानिक किंमत इथं 4 आहे. 4 लिहिले. आता डावीकडं का उजवीकडं तर उजवीकडं कारण पॉईंट पहा इथं आहे. मग उजवीकडचे सगळे 0 करून टाकायचे. मग 4 नंतर लगेच पॉईंट आहे म्हणजे याचा अर्थ 4ची स्थानिक किंमत किती आहे 4च आहे. स्थानिक किंमत ही 5च्या उजवीकडे असलेल्या. आता 5च्या उजवीकडे असलेल्या मग 5च्या उजवीकडे असलेल्या 4ची स्थानिक किंमत किती आहे तर आता 5च्या उजवीकडे काय आहे 4 याची स्थानिक किंमत काढायची. मग मी 4 लिहिले. आता डावीकडे पहा एक घर आहे. 4 नंतर एक संख्या आहे त्याच्याऐवजी एक 0 नंतर पॉईंट आहे नंतर 34 आहे 34च्या ऐवजी पूर्ण एक 0 इथपर्यंत झालं. म्हणजे 5च्या डावीकडे असलेल्या 4ची स्थानिक किंमत 4 आणि 5च्या उजवीकडे असलेल्या याची स्थानिक किंमत किती आहे 0.04. मग आता प्रश्न दिल्याप्रमाणे 5च्या डावीकडे असलेल्या 4ची स्थानिक किंमत 4 ही म्हणजे बरोबर 5च्या उजवीकडे असलेल्या 4ची स्थानिक किंमत 0.04 किती पट आहे x पट आहे. हा इकडे आला तर भागिले होईल. 4 भागाकारामध्ये 0.04 बरोबर x. 4 1 4 4 1 4 खाली 2 पूर्णांक असल्यामुळं वरती 2 शून्य वाढवणार आहे म्हणजे किती पट पाहिजे 100 पट पाहिजे. म्हणजे ऑप्शन काय तुमचा पहिला ऑप्शन आहे. ऑप्शन काय तुमचा पहिला ऑप्शन आहे. ठीक आहे, तर हे प्रश्न असे सोडवायचे. काय 2-2 स्टेपमध्ये उत्तर आहे हे लिहायची गरज नाही आहे. हे तुमच्याकडून मी सराव करून घेतलंय. हे तुमचं डायरेक्ट आलं पाहिजे. 4ची स्थानिक किंमत कोणती आहे 5च्या डावीकडं आणि उजवीकडचे हे डायरेक्ट तुम्ही केले पाहिजे. ठीक आहे, आता याच्यावरचा फक्त एक लास्ट क्वेश्चन घेऊ म्हणजे आपला हा जो काही तुम्हाला मी बेसिक कन्सेप्ट शिकवला स्थानिक किंमत आणि दर्शनी किंमत हे तुमचं क्लिअर होऊन जाईल. आता पहा कधी कधी घातांकाच्या स्वरूपात आपल्याला असा पण प्रश्न विचारतात नाही का. ठीक आहे, असा पण प्रश्न विचारतील घातांकाच्या स्वरूपात. याच्यात भरपूर सारे व्हरायटीचे प्रश्न आहे पण मी तुम्हाला फक्त एक थोडंसं डेमो सारखं सांगितलंय का नेमकं काय प्रश्न आहे नेमका. आता पहा काय रे 73.249 या संख्येतील 9 या अंकाची स्थानिक किंमत 3 या अंकाच्या स्थानिक किमतीच्या किती पट आहे. 9 या अंकाची स्थानिक किंमत. मग 9 या अंकाची स्थानिक किंमत मी डायरेक्ट लिहितो. 9 या अंकाची स्थानिक किंमत किती इथं 9 आहे पहा. 9 लिहिले. त्याच्या अलीकडं 2 अंक आहे त्याच्याऐवजी 2 शून्य. त्याच्यानंतर पॉईंट आहे पॉईंट लिहिला नंतर 0 लिहिला. नंतर 3 या अंकाची स्थानिक किंमत. 3 या अंकाची स्थानिक किंमत काय आहे 3 इथं आहे पहा आणि 3 नंतर पॉईंट आहे म्हणजे 3ची स्थानिक किंमत 3च आहे.
मग आता फक्त आपल्याला काय करायचं आहे ते आता आपल्याला आपल्या त्या जे काही प्रश्न आहे त्याच्यामध्ये फक्त बसवायचा आहे प्रश्न. 9 या अंकाची स्थानिक किंमत 0.009 ही 3 या अंकाची स्थानिक किंमत 3 या अंकाची स्थानिक किंमत 3च आहे. किती पट आहे? x पट आहे. ठीक आहे. मग आता हा 3 इथं गुणिले इकडे काय होईल? भागिले 0.009 भागाकारामध्ये काय आहे? 3 बरोबर काय आहे? x पट आहे. 3 एका 3 3 त्रिक 9 म्हणजे उत्तर किती आलं? 0.003 बरोबर काय आहे? x आहे. पण आपल्याला कळतंय का रे? आपल्याकडं काही नाही आहे, आपल्याकडे असे ऑप्शनच नाही आहे जे आपलं उत्तर आलंय. पण ते तुम्हाला 10च्या घातांकाच्या स्वरूपात मी जे शिकवलं होतं ना तो कन्सेप्ट लक्षात ठेवा. आता इथं लिहा 3, इथं लिहा गुणाकारामध्ये किती आहे? पॉईंट नंतर 3 घरं पॉईंट आहे. मग 3 गुणिले 10 त्याचा घातांक -3 लिहा. असं कुठं आहे का पहा बरं ऑप्शनमध्ये? तर मला वाटतं पहिलाच ऑप्शन आहे पहा, 3 गुणिले 10चा -3रा घात. ठीक आहे. तर हे होते आपले एक्झाम्पल.